नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असा माझ्या मराठी चॅनलमध्ये, मालवणी चॅनलमध्ये, ज्याचं नाव असा मालवणी मुंबईकर. मी शैलेश सावंत. सुप्रभात सगळ्यांना. तर आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असा. गणपती जर बसलेच असतात, मी दाखवले तुमचा गणपती. हे बघा, परत एकदा बघून घ्यावा. हे बघा गणपती आमचे. तयारी चालू आहे आता सत्यनारायण पूजाची. इकडे मकार बांधतात आमचे काका. हे बघा, बोर्ड बनवलेली असा होडी. बाकी सत्यनारायणाची पूजेची तयारी, फुला सगळी तयारी करून ठेवलं. भजी येतल्या 10:30 वाजता आणि आता वाजले 10. तयारी चालू असा मस्तपैकी. हे तुळस बेळपत्र सगळे आणलेले आहात आणि आता स्पीकर वगैरे पण लावलेलो असा. उठले अर्धे उठाक नाहीत अजून. मित्रांनो, चालू असं सत्यनारायणाचं डेकोरेशन झालेलं असं आता कंप्लीट. बघा मित्रांनो, आता पूजा चालू झाली आमची सत्यनारायणाची. दादा वहिनी बसले आहेत पूजेत. पूजा नाही करत त्याची. पूजा नाही करत म्हणजे पूजेला नाही लावत. असं ठेवलंय असा लांबट असतो तसा. आता घंटा आठवून गेलं. 8 ते होऊन गेले मी चालते. होरी ब्रह्मण्योदयाम आरोग्य दीपनाथाय नमः. सवय होतो. अरे खाली बघ. दीपनाथाय नमः. भजना, मग त्यानंतर कीर्तना. आमची मंडळी येतली आहेत, गावची भजन मंडळी. ते भजन करतली आहेत. हे सगळं दाखवतलं आहे, बघत राहा. बघा मित्रांनो, गुरुजी भाऊ आमचे गुरुजी हे तयारी करतात प्रसादाची. तयारी चालू आहे. किचनमध्ये बघा जेवणाची तयारी चालू आहे. पूजेच्या बिझी असतात सगळे आता सध्या. उत्पन्न मांडलेले आहेत. बाळू मोठी उत्पत्ती आहे. दे जरा. मावायामी जगला अंगारकाय नमः. अंगारकमावायामी जगला बुधाय नमः. बुधं मावायामी बृहस्पतये नमः. बृहस्पतिं मावायामी शुक्राय नमः. शुक्रं अवाहयामि.
शनैश्वराय नमः शनैश्वरम् आवाहयामि राहुम् आवाहयामि केतवे नमः केतुम् आवाहयामी. आता बघा इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत यायचं असं आवड अँटिक राजा होता. हा राजा कसा होता? सिंह वाघ इत्यादी प्राण्यांवरून बळाच्या झाडाच्या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी गोप बांधव म्हणजे गवळी लोक सत्यनारायणाचं पूजन करतायत. हे राजाला दिसतं पण राजा त्या ठिकाणी जात नाही. काय नंतर ते तीर्थप्रसाद राजाला आणले. राजा त्याचाही त्याग करतो. त्यामुळे त्या राजाचे 100 मुलगे धनधान्य आणि सर्व संपत्ती नाश करते. राजा विचार करतो हे सर्व त्या सत्यनारायणामुळे झालेलं असावं. म्हणून काय होतो, राजा ज्या ठिकाणी गोपबांधवांनी सत्यानारायणाचं पूजन केलेलं होतं त्या ठिकाणी स्वतः राजा येतो आणि सत्यनारायणाचं पूजन करतो. फळं देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो. त्यामुळे त्याचं केलेलं वैभव म्हणजे त्याचे 100 मुलगे धनधान्य आदी सर्व संपत्ती त्याला पुन्हा प्राप्त होते. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचं पूजन अवश्य करावं. जो कोणी अति दुर्मिळ असणारा सत्यनारायणाचं व्रत करतो, फळं देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने परिहार होतात. काय त्याला त्या सत्यनारायणाच्या व्रताचं कल्पोक्त शुभफल प्राप्त होतं. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचं अवश्य व्रत करावं. इति श्री स्कंदपुराणे सत्यनारायण व्रतकथायां पंचमोऽध्यायः. हरये नमो हरये नमो हरये नमः. मङ्गलं भगवान् मङ्गलं मङ्गलं पुण्डरीकाक्षरैलोक्यं मङ्गलं गुरु दुःखाये नवाजामुनिर्वा बुद्ध्यात्मनमातुदिवा गुरुमेतत्फलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. नमस्ते जालदेवी काश्मीरपुराजि मां प्रार्थयितुं विद्यादानं च देहि मे. आणि हे घ्या हळद पिंजरीत बुडवाणी ठेव. हे बघा पल्लवी आणि भावजी लत आमच्या गणपतीकडे. सत्यनारायणची पूजा असा आहे. आपका टीवी जब बंद हो जाएगा तो आज ही रिचार्ज करवाएं और जारी रखें अपना एंटरटेनमेंट. Your TV is about to switch off. Recharge before switch off date and keep your entertainment on. आपका टीवी जब बंद हो जाएगा तो आज ही रिचार्ज करवाएं और जारी रखें अपना एंटरटेनमेंट. नमस्कार मित्रांनो, आज बघितलाच आमच्या इथे जे सत्यनारायणची पूजा होती ती कशी संपन्न झाली, व्यवस्थित सगळा पार पडला. कसा वाटलो व्हिडिओ तुम्ही कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक द्या, जेणेकरून अजून खूप प्रेरणा भेटेल व्हिडिओ बनवायला. धन्यवाद. बघत राहा तुम्ही.
हे जाई